नमस्कार. जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये एक रुचिका सिंग नावाच्या मुलीने खूप वाईट अपशब्द, घाणेरड्या शिव्या, हावभाव, काही बरंच काही केलं आणि आता ती गायब आहे, म्हणजे फरार आहे आणि तिच्या फोन बंद आहे. ती मिळून येत नाही असा पोलिसांचा रिपोर्ट आहे आणि एक व्हिडिओ तिच्या नावाने आला की ती माफी मागते म्हणून आणि पुन्हा त्याच्यावरही वाद चाललेला आहे की आणि तिने त्या व्हिडिओमध्ये माफी मागताना मी 15 वर्षाची आहे असं सांगितलं आणि मग आता त्याच्यावरूनही वाद निघाले आहेत की तो व्हिडिओ तिचा नाहीच आहे, रुचिका सिंगचा, तर त्याऐवजी तिच्या छोट्या बहिणीचा आहे आणि बरेच फरक दाखवले आहेत. केसांचं चला आपण म्हणू शकतो, आजकाल काही एका मिनटामध्ये केसांचं काही करता येतं, एवढी टेक्नॉलॉजी आपली पुढे आहे. केसांचं नाही पण दातातल्या फट्टी, बोलण्याचा आवाजाचा पीच वगैरे हे सगळ्याचाच हे आहे. तो बदल एवढ्या इझिली बदलता म्हणजे करता येत नाही नैसर्गिकरित्या, पण बाकीच्या तुम्ही आयब्रो वगैरे तुम्ही बदलू शकता. आता ती खरंच 15 वर्षाची तिची लहान बहीण आहे का काय माहीत नाही आहे. ते आता पुढे तपासांती कळेल किंवा ते तसंच दाबलं जाईल, कारण पंतप्रधानांनी ज्यांना शिव्या घातल्या त्यांनीच जर का तिला माफी मागितली, माफ केलं असेल तर आपण कोण आहोत. पण ह्याच्यामध्ये प्रश्न आहे, तिने मेलोनी ह्यांनासुद्धा त्याच्यामध्ये शिव्या दिल्या होत्या आणि आपल्या नवीन कायद्याप्रमाणे दुसऱ्या देशाच्या ह्याला शिवी घालणे हे अपराध ठरतो. त्यांनी माफ केलं आहे, कोणी मोदींनी माफ केलं आहे. आणि जर ती मुलगी खरंच 25 वर्षापेक्षा मोठी असेल आणि तिला वाचवण्यासाठी पालकांनी धाकट्या मुलीची शिकार केली असेल, तिला पुढे केलं असेल, तिला प्यादं म्हणून वापरलं असेल, तर माझ्या दृष्टीने असले पालक हे पालक नाहीत तर वैरी आहेत, मोठ्या मुलीचेही आणि छोट्या मुलीचेही. मोठ्या मुलीचे ह्याच्यासाठी तिने अपराध केला आहे, त्या अपराधाला तिला शिक्षा व्हायला पाहिजे, एकदा तिला अद्दल घडली पाहिजे. ह्याच्यासाठी जर तिने अपराध नाही केला तर ती निर्दोष बाहेर येईल. दुसरी गोष्ट, जिने अपराधच केला नाही, जी तुमच्या पूर्ण शब्दामध्ये आहे, जी तुमचे पूर्ण शब्दाला मान देते, अशा लहान मुलीला तुम्ही मोठ्या मुलीसाठी बळी देताय असं मला वाटतं. आणि आम्ही लहान होतो ना, तर आमचे आईवडील आमच्या अख्ख्या सगळ्या चाळीमध्ये सगळ्यांच्याच घरी हा असायचा. मोठ्या मुलींना नेहमी म्हणा, तू मोठी आहेस, तुझा आदर्श धाकटे घेतील. मोठ्यांना नेहमी काळजी असायची की आपलं कुठलंही वागणं चुकीचं असू नये. मला म्हणजे फक्त बहिणींच्या बाबतीत नाही, भावांच्या बाबतीतसुद्धा आई वडील नेहमी त्यांना दाबायचे, तू मोठा आहेस, तू मोठी आहेस, तुझ्या आदर्शावर मागचा चालणार. त्यामुळे त्यांना एक बर्डन असायचं. आणि अशा पद्धतीने जर पालकत्व झालं की मोठीची चूक धाकटीला सुधरवण्यासाठी तिलाही एखाद्या खोट्या केसमध्ये, आता ती ज्युएनाईल आहे म्हणजे बाल गुन्हेगार आहे, तिने आईवडिलांच्या सांगण्यावरून केलेलं आहे. म्हणजे तुम्ही एकीला ती बिघडलेलीच आहे समजूया आपण, कारण तिच्या बोलण्यामध्ये ती नशेमध्ये बोलते वगैरे असं जाणवत होतं रुचिका सिंग. तर ती गेली आहे, दुसऱ्या मुलीलाही तुम्ही बळी चढवते. हे किती योग्य आहे आणि हे किती पालकांना पटलेलं आहे मला सांगा, जर तसं असेल तर. आणि खरंच त्या दोघी एकच असतील, मग ती ब्युटी पार्लरमध्ये कामाला वगैरे असं ते पहिल्यांदा सांगत होते, मग ते तरी खोटं असलं पाहिजे. आणि मग 15 वर्षाच्या मुलीला नीटशी काय संबंध होता, हाही तर प्रश्न आहे ना. 15 वर्षाच्या मुलीला, म्हणजे जी अजून 12वीला पण नाही गेली आहे, अशा मुलीला नीटशी काय संबंध होता, हाही तर प्रश्न आहेच ना. बघा, तुम्ही मला ह्याचं नक्की उत्तर द्या. पण मला असं वाटतं, माता न तू वैरिणी, जर आईसुद्धा ह्या गोष्टीमध्ये एका मुलीला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलीचा बळी देत असेल, तर ती आई त्या दोन्ही मुलींची वैरिणी आहे. तुम्ही मला ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.